भगिनीनो, आज राष्ट्रीय अध्यक्ष सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे MK फैजी साहेब यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आलेली आहे। हे जे काही प्रकरण आहे हे फक्त एका राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेलं आहे। कारण आपण पाहत आहात की SDPI जे आहे पूर्ण राष्ट्रामध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळे इश्यूना घेऊन जे रस्त्यावरती उतरत आलेले आहे। सध्या मध्यंतरी जे आपण बघितलं असेल की वक्फ अमेंडमेंट बिल जो काही मोदी सरकारने आणला होता त्याला धरून मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी होती आणि त्या सगळ्या ह्याच्यावरून जे प्रकरणावरून SDPI ने पूर्ण महाराष्ट्रात व त्याचप्रमाणे राष्ट्राच्या विविध राज्यांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन केले होते आणि हे कुठे ना कुठे या सरकारला खुपसत होतं। आणि आपण बघत आहोत की मोदी सरकार असू दे किंवा संघ असू दे हे कधीही लोकशाहीच्या फेवरमध्ये नव्हते। सुरुवातीपासून यांना कुठे एकाधिकारशाही अडॉप्ट करण्यासाठी ते प्रयत्नात होते आणि आपण बघत आहोत की मोदी असू दे की शहांनी जे काही पॉलिसी अडॉप्ट केलेली आहे की प्रादेशिक पक्ष त्यांना संपवण्याचं जे काही आहे त्यांचं नीती ते पुढे राबवत आहेत। त्यांना महाराष्ट्रात देखील आपण बघितलं की जे काही केंद्रीय यंत्रणा आहेत त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सत्ता किंवा राजकारण पूर्ण यांनी गढूळ करण्यात आलेलं आहे। फक्त ईडीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात देखील सत्ता प्रस्थापित केलेला आहे। ईडीचा दुरुपयोग करत त्यांनी शरद पवार असू दे, मग ते राहुल गांधी असू दे, सोनिया गांधी असू दे किंवा मायावती असू दे, अरविंद केजरीवाल असू दे की आपल्या महाराष्ट्रातले अजित पवार असू दे, एकनाथ शिंदे असू दे किंवा संजय राऊत असू दे, वेगवेगळ्या अपोजिशनला त्यांनी संपवण्यासाठी किंवा दाबण्यासाठी, कारण विरोधकांचा आवाज दाबणं ही पहिल्यापासून संघाची आणि भाजपाची ही रणनीती आहे किंवा नीती आहे। याला विरोध म्हणून जे आहे आज त्यांनी त्याच माध्यमातून तीच मोडस ऑपरेंडी पुढे ढकलत जे आहे SDPIचे जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत MK फैजी यांना त्यांनी अटक केलेली आहे। आम्ही याचा निषेध करतो व आज भारतामध्ये विविध ठिकाणी विरोध प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात देखील विविध जिल्ह्यांमध्ये विरोध प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की SDPI एक विचारधारा आहे। तुम्ही एखाद्या व्यक्तीला अटक करून किंवा जेलमध्ये टाकून किंवा त्यांना संपवून तुम्ही ती विचारधारा संपवू शकत नाही आहे। त्यांना आम्ही सांगू इच्छितो की जे काही मुद्दे आहेत जनतेचे कोर इश्यूज आहेत त्याला आम्ही ॲड्रेस करत राहणार आहोत आणि यापुढे देखील महाराष्ट्रात असू दे किंवा देशामध्ये असू दे SDPI पूर्णतः कार्यरत असेल आणि पुरजोर पद्धतीने जे आहे या फॅसिस्ट सरकारच्या विरोधात उभं राहणार आहे। त्यांना एवढं अपेक्षित असतं की तुम्ही आमच्या समोर झुकावं, तुम्ही लोकांचे मुद्दे फक्त का उचलता त्याच्यावरती तुम्ही गप्प बसावं हे त्यांना अपेक्षित असतं, जे आम्ही कधीही करू शकत नाही। कारण SDPIचं जे अस्तित्व आहे ते जे काही विकर सेक्शन आहे किंवा ज्यांचे जनतेचे आवाज आहेत मुद्दे आहेत ते उचलण्यासाठी आम्ही नेहमीच मैदानात असतो।